हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यात आज हाय प्रोफाईल बैठक. सकाळी 11 वाजता बैठक होणार असल्याची माहिती. बैठकीत सीडीएसही उपस्थित राहण्याची शक्यता. देशात हजारो पाकिस्तानी आले कुठून? हजारो पाकिस्तानी देशभरात बिनबोभाटपणे राहत असतील तर हा देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं मोठा खेळ. सरकारकडे या प्रश्नाचं उत्तर आहे का? सामनाबद्ध सरकारला सवाल. पाकिस्तानी दहशतवादाचा नवा चेहरा समोर आला. लाखांपेक्षा जास्त पाकिस्तानी मुलींचं भारतात लग्न. भाजप खासदार निशिकांत दुबेंच्या एक्स पोस्टनं खळबळ. मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाचा एनआयए रिमांड संपणार. आज पटियाला हाऊस कोर्टात हजर करणार. भारत आणि फ्रान्समध्ये आज संरक्षण करारावर स्वाक्षरी होणार. नव्या 26 राफेल विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटींचा करार. करारानंतर भारतात राफेल विमानांची संख्या 62 वर पोहोचणार. न्यूयॉर्क इथल्या ब्रोकर कंपनीकडनं नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार ऑनलाईन विक्रीला. तलवार श्रीमंत राजे रघुजी भोसलेंची असल्याचा दावा. तलवार परत मिळवण्यासाठी भोसले प्रयत्न करणार. सातवीच्या एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकात मोठा बदल. मुघल आणि दिल्ली सल्तनतचे सर्व संदर्भ काढले तर मेक इन इंडियासह इतर सरकारी उपक्रमांचा आता पाठ्यपुस्तकात संदर्भ. बेस्ट बस भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेची मंजुरी. भाडेवाढीनंतर बेस्ट बसचं भाडं दुप्पट होणार असल्याची माहिती. मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा कात्री लागण्याची शक्यता. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या मतमोजणीला होणार सुरुवात. भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि सुभाष देशमुखांच्या पॅनलमध्ये थेट लढत. चार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराच्या धक्कादायक प्रकारानंतर शाळेबाहेर पालकांचा आक्रोश मोर्चा. मनसे पदाधिकाऱ्यांचाही आंदोलनात सक्रिय सहभाग. अपघातांचं प्रमाण वाढत असल्यामुळे हेडफोन घालून वाहनं चालवणाऱ्यांवरती कठोर कारवाई होणार. परिवहन मंत्र्यांच्या आजच्या बैठकीत निर्णयाची शक्यता.